आज रोहित पवार यांचा बुलढाणा दौरा आहे। आपल्याला माहित आहे की गेल्या काही दिवसांपासून जो पुस्तकाचा वाद होता, आंबीला ज्या प्रकारे आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली होती, त्या प्रकरणामध्ये कुठे रोहित पवार यांनी उडी मारून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी प्रशांत आमची सोबत ते केली होती। त्यानंतर बुलढाणा इथे सुद्धा येऊन या ठिकाणी त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते, पुस्तकाचं वाचन करणार होते। पण काय कारण त्यांचा जो दौरा होता तो रद्द झालाय। पण आज ते बुलढाणा दौऱ्यावरती आहे आणि त्यांच्या दौऱ्याची सुरुवात जी झालेली आहे ती शेगाव येथून झालेली आहे। शेगाव येथून संत महाराजांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी मनसोक्त त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांसोबत त्यांनी सेल्फीच्या माध्यमातून प्रत्येकासोबत त्या ठिकाणी आनंद घेतलेला आहे आणि लवकरच आधीतून क्रिकेट राजा येथून मासा जन्मस्थळी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन दौऱ्याला त्यांची जी सुरुवात आहे ती होणार आहे। आता याच अनुषंगाने आपल्याला माहित आहे की नेमकं जिल्ह्याचं वातावरण जे आहे ते पूर्ण तापलेलं आहे आणि एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये आता आमदार संजय गायकवाड यांची भूमिका पाहण्याची टीका आहे। याबद्दल ते काय बोलतात, मागे आपण जर पाहिलं होतं तर त्यावेळेला त्यांनी आमदार संजय गायकवाड यांनी रोहित पवारावर अजित दादांची जागा ते घेऊन पाहत आणि राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गिरोगिरी करण्याचा ते प्रयत्न करतात, अशा प्रकारची सडावून टीका केलेली आहे। आज 4-4:30 वाजता प्रेस कॉन्फरन्स सुद्धा आहे आणि या प्रेस कॉन्फरन्स मध्ये नेमकं रोहित पवार आमदार संजय गायकवाड यांच्यावर काय बोलणार यांचं आता सगळं या महाराष्ट्रात लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत बुलढाण्याचं वातावरण, राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं आहे। पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी सतर्क आहे। एकंदरीत या सध्या तरी जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या दिवसभरातल्या घडामोडी आपण आणखी पाहणार आहोत। LS मराठीसाठी पाहत रहा, गणेश सौडकर, बुलढाणा।